एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। अमेरिकेमधील लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाला मोठा फटका बसलेला आहे। अदानी शेअर्सची 23% घसरण झालेली आहे। अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी 2.60 लाख कोटी गमावलेले आहेत। अदानी समूहाचं बाजार भांडवल 11.91 लाख कोटींवरती घसरलेलं आहे। सौर ऊर्जा कंत्राट मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप हा अदानी यांच्यावरती आहे। गौतम अदानींच्या विरोधामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, कालच्या सगळ्या पडझडीनंतर आज सुद्धा तशीच पडझड आपल्याला शेअर मार्केटमध्ये दिसते। अगदी बरोबर आहे गुरु। आपण जर बघितलं असेल, काल अटक वॉरंट जारी केल्यानंतर खरं तर फटका जो आहे तो गुंतवणूकदारांना बसलाय। अदानी समूहाच्या सर्व 10 सूचीबद्ध कंपन्या आहेत, त्यांचं बाजारी भांडवल गुरुवारी जे आहे ते 11.91 लाख कोटी रुपयांवर घसरलंय। जे मंगळवारी आपण पाहिलं असेल तर 11.63 लाख कोटी रुपयांवरून खाली आलं होतं। काल ट्रेडिंग ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी सुरुवातीपासूनच तासामध्ये हे अंदाज जे आहे अंदाजे 2.60 लाख कोटी रुपयाचं नुकसान जे आहे ते गुंतवणूकदारांचं झालंय। यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर अदानी एनर्जी सोल्युशनला सर्वाधिक फटका बसलाय आणि याचे शेअर्स जे आहेत ते 20% घसरलेले आहेत। त्यानंतर अदानी ग्रीन असेल एनर्जी 18% घसरलंय। तर अदानीचे टोटल गॅस आणि अदानी पॉवर जे 13 ते 14% घसरलेत आणि अदानी एंटरप्राइजेस, अंबुजा सिमेंट, एसीसी आणि अदानी पोर्ट सारख्या इतर कंपन्यांनी 10% लोअर सर्किटची मर्यादा घातली। त्यामुळे कालचा दिवस जो आहे तो अदानीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांच्यासाठी अतिशय वाईट होता। आता 9 वाजता ज्यावेळी मार्केट सुरू होईल त्यावेळी आता काय होतंय ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। मात्र आपण जर बघितलं असेल तर अदानी यांच्यावर अमेरिकन कोर्टाने लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक वॉरंट केल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो शेअर मार्केटमध्ये अदानी समूहात ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना बसलेला आहे गुरु। बरोबर आहे सुशांत, त्यामुळे आता गुंतवणूकदारांना फटका बसताना दिसतो आहे। मोठी पडझड खरं तर अदानींच्या शेअर्समध्ये झालेली आहे आणि त्यामुळे अर्थातच याचा गुंतवणूकदारांना फटका काल या सगळ्या प्रकरणावरून राजकारण सुद्धा पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता आज काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि याचा मोठा फटका आता अदानी समूहाला सुद्धा आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळतो। अमेरिकेमधील लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाला हा मोठा फटका बसलेला आहे। अदानी शेअर्सची 23% घसरण झालेली आहे। अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी 2.60 लाख कोटी रुपये गमावलेले आहेत। अदानी समूहाचं बाजार भांडवल हे 11.91 लाख कोटी इथवर घसरलेलं आहे। सौर ऊर्जा कंत्राट मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप हा अदानी समूहावरती आहे। गौतम अदानी यांच्या विरोधामध्ये न्यूयॉर्कमधील कोर्टाकडून अटक वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर काल राजकारण सुद्धा आपल्याला वेगानं होताना पाहायला मिळालं। राहुल गांधी यांनी थेटपणे अदानी यांना अटक करण्याची मागणी काल केलेली होती आणि त्यानंतर मोठी पडझड आपल्याला एकूणच अदानी यांच्या शेअर्समध्ये पाहायला मिळते।